नमस्कार मंडळी, मी रमेश खरबस आणि आपण पाहत आहात लोकसंवाद 24 चॅनल। तर मित्रांनो, जवळपास शेकडो किलोमीटर प्रवास करून या दिंड्या आता पंढरपूरकडे विठुरायाच्या भेटीला निघालेल्या आहेत। पाऊली चालती पंढरीची वाट अशा पद्धतीनं या दिंड्या निघालेल्या आहेत। मला वाटतं अवघे 50 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे। पंढरीचा विठोबा आसुसलेले आहेत भक्तांच्या भेटीला। हे असताना सुद्धा आपण बघतोय की या ठिकाणी नंदी सुद्धा भेटीला निघालेले आहेत। नेवाशा तालुक्यातून एक दिंडी मार्गस्थ झालेली आहे आणि 18 वर्षाचा वयाचा हा नंदी आहे आणि जवळपास किती वर्षापासून 15 वर्षापासून दिंडीला हा नंदी सोबत येतो आहे। तर आपण चर्चा करूया ही दिंडी कुठली आहे आणि याचा मागचा इतिहास काय आहे। 15 वर्षापासून नंदी येतो। 15 त्याचं वय 18 वर्ष। याचा इतिहास म्हणजे जसं 9 महिन्यात झाला त्यावेळेपासून मंदिरात आणून बांधलेला आहे। फक्त 15 दिवस चालतो, त्याच्यानंतर बांधून असतो। त्याला जागेवर चारा पाणी सर्व जागेवर। महादेव मंदिर आहे तिथं। कोणतं तुमचं गाव कोणतं आहे? नेवासा मंडी तालुका, नेवासा जिल्हा, अहमदनगर। काय सांगाल तुम्ही? नंदी आहे ना 15 वर्षापासून वारीपायी चालू आहे। अतिशय सुंदररित्या नियोजन असतं। पंढरपूरला जाताना विठुरायाकडे दर्शनाला जात असताना नंदी सुद्धा या ठिकाणी दर्शनाला आलेला आहे। म्हणजे मुख्या जीवाला सुद्धा आता असं वाटत असेल की आपल्याला सुद्धा ओढ लागलेली आहे, ते सुद्धा ओढीने पंढरपूर निघत आहे। मला सांगा की आपले महादेवाचे नंदी सुद्धा पंढरपूरच्या वाटेवर आहेत गेले 15 वर्षापासून। त्याच्यामुळं भगवंताने नंदीला बुद्धी का दिली? शंकर भगवंत म्हणतो जिथं मी थांबन तिथं तू थांबायला पाहिजे, असा हा नंदी आहे। आपण जर त्याला तवाच कळतो, ह्या भक्तांना कळ लागलेली पायाला, तो ऑटोमॅटिक भगवंतासाठी आमच्या जीवाची थोडा उद्धारणा करतो आणि ऑटोमॅटिक बाजूला होतो आणि थांबतो। तो त्याला बी कळतं भक्त आता आमचे थकलेले। ह्या नंदीचा असा अनुभव आहे की याच्या खरोखर याच्या अंगी भगवंताचं स्वरूप आहे आणि आहे, म्हणूनच हा नंदी आमच्या पुढं चालतो। ज्यावेळेस भक्त थांबतात थकतात त्यावेळेस तो लगे ऑटोमॅटिक बाजूला होतो। त्याला वाटतं का माझे भक्त थांबलेले आहे, आम्ही तर 2 मिनिटं विश्रांती द्यावे, असे ह्या नंदीचा मला अनुभव या दिंडीत आलेला आहे।